मी 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या अजितदादांची पत्नी, बारामतीत अर्ज भरण्याआधी सुनेत्रा पवार भाऊ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, चेतन तुपे, सना मलिक, सरोज अहिरे, अनिकेत तटकरे, अंकिता पाटील आणि अनिल पाटील, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, उमेश पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरताना बारामतीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याचे सुनेत्रा पवार यांनी भाषण केले. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या. 2 महिन्यांआधी अजितदादांना गमावलं. अजितदादा आपल्यात नाहीत असं आजही वाटत नाही. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीची पोटनिवडणूक होईल. अजितदादांनी शेवटचा श्वासही बारामतीत घेतला असं सुनेत्रा पवार यांनी म्हटले. बारामतींकडे बघूनच मला धीर आला असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. बारामतीच्या प्रत्येक वास्तूला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्याचं विक्रम मोडून काढलेले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी आहे असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. अजितदादा शब्दाला जगणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प गुंतवणुकीसाठी मी पुन्हा प्रयत्न करेन असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले. बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. मी तुम्हाला कधी वाऱ्यावर सोडणार नाही असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटले. आणि ही निवडणूक माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर थोडी जास्त अधिक मला साथ द्याल असा विश्वास मला आहे असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे. ह्या 2च महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला, आदरणीय दादांना गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामतीची ही विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही आणि हे मला मान्य नाही. पण नियतीने हा काळ तुमच्यावर आणि माझ्यावर खरंच वाटत नसला तरी आणलाय. दादांचं जाणं ही केवळ माझीही माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हानी नाही, तर बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी झाली असलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा, हाच दादांचा विश्वास आणि आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. गेल्या
35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत. आणि म्हणूनच दादांनी वेळोवेळी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे. आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे. आदरणीय पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. दादांनी त्यावर आपल्या कष्टानं रंग भरले, कोंदण भरलं, हे बारामतीला फुलवलं, जगवलं आणि जागतिक दर्जाकडे नेलं. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही हे बारामतीकरांना मी यापुढेही वचन देते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.